निवडणुका म्हटलं की प्रचार आलाच आणि प्रचार म्हटलं की आश्वासनं आलीच। मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आश्वासनांची बरसात होते। खरं तर आश्वासनं देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा खास जाहीरनामा असतोच। मात्र काही नेते अशा काही घोषणा करतात की ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांना सरळ सरळ हरताळ फासला जातो। तसंच काहीसं यावेळी सुद्धा झालंय। पाहूयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। ज्या तालुक्यातून लीड त्या तालुक्याला 5 कोटींचा निधी, आधी गावातून लीड द्या मगच निधी मागा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय। या प्रचारात महाराष्ट्र भाजपच्या 2 नेत्यांनी वाद ओढवून घेतलाय। पहिले नेते आहेत भाजप खासदार धनंजय महाडिक। कोल्हापुरात संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत। संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी धनंजय महाडिकांनी चंदगडमध्ये सभा घेतली, पण या सभेत त्यांनी एक वक्तव्य केलं ज्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला। आता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, अण्णा कागल तालुक्या पक्षात जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आता शर्यत लागली बघा, लावूया ना शर्यत लागली। जास्त नाही, मी आणि संजय मंडलिक दोघं जबाबदार ना, मला धरची लागते त्यांना निवडून द्यावं लागेल, तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल। आम्ही दोघं 2.5 कोटी देऊ, काय अडचण नाही। माझ्याकडे निधी भरपूर आहे, आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे। वाद ओढवून घेणारे दुसरे नेते आहेत भाजप आमदार नितेश राणे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे हे भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत। नारायण राणेंनी कोकणात प्रचाराला सुरुवातही केली आहे। यातल्याच एका प्रचार सभेत नितेश राणेंनी एक वक्तव्य करून वाद ओढवून घेतला। निवडणुकीचे आकडे आहेत, मी जाता माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना त्याच्या सहकाऱ्यांना मी सांगेन, आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची। तुम्हाला जसे मतदान मिळालं, जेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त गवय 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला, कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। नितेश राणे आणि धनंजय महाडिक या दोघांच्याही वक्तव्यावर संजय राऊतांनी आक्षेप घेतलाय। मग मंडलिक वारसदार आहेत का? या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते। कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी, शिवाजी महाराजांची गादी। त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे। या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय, हे लक्षण चांगलं नाही। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत। प्रत्येक तालुक्यामधून चढाओढ लागलेले मताधिक्य देण्याची आणि माझी चंदगड मतदारसंघामध्ये सभा होती। कागल, चंदगड, राधानगरी, बुदरगड या 4 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जे मताधिक्य देईल त्यांना मी आणि खासदार संजय मंडलिक जे पुन्हा खासदार होणार आहेत, आम्ही दोघं मिळून जो काही निधी त्यांना मिळणार आहे त्याच्याहून जास्त थोडा एक 2.5 कोटी रुपयाचा निधी, विकास निधी त्या तालुक्याला बक्षीस म्हणून देऊ। यामध्ये मला वाटत नाही काही गैर आहे। यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचा आता शेवटी त्यांना अधिकार आहे, परंतु यामध्ये कुठलेही आमिष किंवा काही दिलंय असं मला वाटत नाही। मतदारांना धमक्या आणि सरपंचांना धमक्या कोणी दिलेल्या नाहीत। सरपंचांकडून हिशोब मागितलेला आणि तो माझा अधिकार आहे आणि मी मागणारच। 4 जून नंतर हिशोब घेऊन बसणारच, कारण का त्या गावाचा विकास हा महायुतीच्या निधीच्या माध्यमातून झाला असल्यामुळे सरपंचांना मला काय संदेश द्यायचा होता तो चांगल्या पद्धतीने कळलेला आहे। माझ्या आणि माझ्या सरपंचामधली नात्यामध्ये संबंधांमध्ये ह्यांनी लुडबुड करू नये संजय राजाराम राऊतनी, एवढंच या निमित्ताने सांगेन। तुझ्यासारख्या 3 व्यक्तीकडून आम्हा लोकांना सल्ले नको आहे।
काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही एक वादग्रस्त वक्तव्य केलं, ज्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली. आता नितेश राणे आणि धनंजय महाडिकांनीही असंच वक्तव्य करून स्वतःच्याच अडचणीत वाढ केली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.